नमस्कार. दिनांक 28 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे वृद्ध क्षुद्र जोडप्यास पुत्रप्राप्ती. वयाची 60 ओलांडलेला एक म्हातारा मंगळवेड्यास होता. त्याची बायकोही 52 वर्षाची होती. त्यांना मूल नव्हते. बसप्पाच्या सांगण्यावरून त्या बाईने महाराजांचे सेवा दर्शन निष्ठेने केले. नित्यदर्शन झाल्याखेरीज ती अन्नपाणीही घेत नसे. 2 वर्ष तिची ही निष्ठा महाराज पारखून घेत होते. तिच्या निष्ठेने प्रसन्न होऊन त्यांनी तिला शिरस वृक्षाच्या डिंकात साखर घालून खावयास सांगितले. बाईने श्रद्धेने ते केल्यावर तिला वर्षभरात मुलगा झाला. भक्ताची व्याख्याच मुळी जो देवापासून विभक्त नाही तो भक्त अशी आहे. देव आणि भक्त वेगळे नसतात. साहजिकच जो शब्द भक्ताचा तोच शब्द देवाचा असतो. देवाने आणि गुरुने ज्याला एकदा आपले म्हटले तो जन्मोजन्मी देवाचा आणि गुरुचाच होतो. आणि म्हणूनच बसप्पाने त्या वृद्ध स्त्रीला महाराजांचे नित्यदर्शन झाल्याखेरीज अन्नपाणी न घेण्याचे व्रत सांगून महाराज तिची मनोकामना पूर्ण करतील असे आश्वासन दिले. ते आश्वासन महाराजांनी आपले समजून पूर्ण केले. भक्ताच्या अंतर्यामी असणाऱ्या गुरुदेवाला वेगळे काही सांगावे लागत नाही. इथे हृदयचे ते हृदयी बरोबर कळते. महाराज कोणत्याही वेळी कोठे असतील याचा नेम काहीच नसे. तरीही त्या वृद्ध क्षुद्र बाईने जे व्रत स्वीकारले ते मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने पाळले. तिची पुत्रप्राप्तीची तळमळ तीव्र होती हेच खरेच, पण 2 वर्षाचा कालावधीही काही कमी नव्हे. न कंटाळता न त्रासता तिने ते व्रत केले हे खरोखरीच कौतुकास्पद होते. व्रत परिपालन किती कठीण असते ते व्रत करून पाहिल्याशिवाय समजत नाही. एक संकष्टीचे व्रत करू म्हटले तरी उपासाने चिडचिड होते. चंद्रोदयापर्यंत धीर धरवत नाही. मग स्नान पूजा करून उपवास सोडण्याची गोष्टच नको. व्रतातील साधे साधे वाटणारे नियमही सहनशक्तीचा अंत पाहणारे ठरतात. उपवास व्रते हे देहदंड सोसूनच करावे लागतात. सहनशीलता कसोटीला लावावी लागते. श्रद्धा निष्ठा घासून घेतल्या जातात. त्यातून पार पडणे खरोखरच कठीण असते. श्री स्वामींसारख्या सद्गुरूंच्या कसोट्यात विलक्षणच असतात. त्यांच्या कसोट्यांना उतरणे सोपे नसते. त्या अग्निदिव्यातून जो अचल अढळ निष्ठेने आणि लौकिकाची चाड न बाळगता पार होतो त्याच्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव होतो. त्याची तुलनाच कशाची होऊ शकत नाही. तारकतीर्थ मंत्रात म्हटल्याप्रमाणे अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, हे अनुभव मात्र या वृद्ध क्षुद्र स्त्रीप्रमाणे कोण्याही भक्तास येतात हे अगदी खरे आहे. धन्यवाद.